नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेमधील फेब्रुवारीपासून झालेल्या नवीन बदलांविषयी माहिती घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेत व श्रावणबाळ योजनेत पहिला मुख्य बदल म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आधी दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या। आता 50 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पेन्शनची तारीख निश्चित झाली। अगोदर लाभार्थ्यांना वेळेवर पेन्शन मिळत नव्हती किंवा अशी कोणतीच तारीख फिक्स नव्हती जेणेकरून ठरलेल्या तारखेला पैसे अकाउंटवर जमा होतील। पण आता निराधार पेन्शन व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला पेन्शन मिळणार आहे। यामुळे 15,97,000 संजय गांधी निराधार योजना लाभार्थी तर 29,62,000 श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे। तिसरी गोष्ट म्हणजे 2100 रुपये पेन्शन वाढ। संभाव्य घोषणा राज्य सरकारने जाहीर केली आहे। मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये पेन्शन वाढीबाबत निर्णय होऊ शकतो। डीबीटी प्रणाली, थेट खात्यात पैसे। आधीचे पेमेंट PFMS प्रणालीद्वारे मिळत होते, ज्यामुळे वेळ लागत होता आणि लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळत नव्हते। मात्र आता डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात जमा होतील आणि बऱ्याच लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचे पैसे हे डीबीटीने मिळायला सुरुवात झाली आहे। त्यासाठी तुमचे खाते डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमचे खाते डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या, किंवा जर इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडले तर ते 1 ते 2 दिवसात डीबीटी लिंक होऊन जाते। जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचे डीबीटी खाते लवकरात लवकर लिंक करा, जेणेकरून जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते वेळेवर मिळतील। बाकी मित्रांनो, हे होते संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेत झालेले बदल। या बदलांमुळे बऱ्याच लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे। व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।